अनएम्प्लॉयमेंटचे हे प्रकार जे सांगितले जात होते त्यात मला सारखं कोर्टामध्ये माझ्या समोर येणाऱ्या महिला आठवत होत्या. म्हणजे सामाजिक कामाला सुरुवात केली तेव्हा हे महिलांना आपण विचारतो तुम्ही काय करता आणि ती म्हणते काही नाही आणि मग आपण त्यांना कामांची यादी सांगतो ही सगळी कामं तुम्ही करताय. सबलीकरणामध्ये आपण ॲक्टिव्हिटी घेतोच. शहरी भागामध्ये बंगल्यामध्ये राहणाऱ्या उच्च शिक्षित आणि उच्चवर्णीय उच्चवर्गीय अशा घरांमध्ये राहणाऱ्या स्त्रिया पण म्हणतात मी काही करत नाही. आणि मग विचारलं की कळतं की नवरा सीए आहे आणि सीएच्या ऑफिसमधली सगळी बॅक ऑफिसची कामं बायको करते. नवरा इंटेरियर डिझायनर आणि त्याची सगळी कामं बायको करते. हे खूप गंभीर आणि अर्थात नंतर मेंटेनन्स मागताना तर मोठेच प्रॉब्लेम असतात. त्यामुळे ह्याच्यावर खरंच अजून बोलणं व्हायला पाहिजे. पण आता सुद्धा जे काही आपण ऐकलं ते खूपच अस्वस्थ करणारं आहे. जे आपण दैनंदिन भाषेमध्ये बोलतो ते आकड्यांमध्ये समजून घेणं अजून जास्त अंगावर येणारं होतं. आपण आता चर्चेसाठी फोरम ओपन करूया. काही चर्चा, कमेंट्स, सूचना असतील तर नक्कीच प्लीज.